काय रे पोरा, बोला ना बाबा. तुझ्या त्या अविनाश नावाच्या मित्राचं लग्न जमलं का नाही? अहो बाबा, त्याचं लग्न होऊन 3 वर्ष झाले आणि त्याला एक पोरगा आहे प्रद्युम्न नावाचा. काय नाव म्हणला? प्रद्युम्न? अरे काय तुमचे हे आजकालचे नाव आहेत, प्रद्युम्न, रेवा, स्पृहा. आमच्या काळात आमच्या नावाच्या मागं राव होतं, राव. तुमच्या नावाच्या मागं राव कसं लावायचं? आता प्रद्युम्नच्या मागं राव कसं लावायचं? रेवा नावाच्या मागं बाई कसं लावायचं? अवघडे बाबा. बरं ठीक आहे. आणि म्हातारपणी त्याला काय म्हणणार? प्रद्युम्न आजोबा आली, रेवा आत्या आली, स्पृहा आजी आली, सायली मावशी आली. तुमच्या काळातील नावं सगळे आता जुने झाले, काळानुसार बदललं पाहिजे. काळानुसार बहुतेक असं वाटते की डोक्यावरची टोपी आणि हा गळ्यातला रुमाल बिकाना आता गायब होणार. एक सांगतो बाळा तुला, जोपर्यंत माणसाच्या डोक्यावर टोपी आहे आणि गळ्यामध्ये हा पांढरा सफेद रुमाल आहे, तोपर्यंत माणसाची संस्कृती जिवंत आहे. एकदा हे गायब झालं ना, पुन्हा आपली संस्कृती टिकल असं वाटत नाही.